तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या नवीन एका मिनी ब्लॉग मध्ये. विषय झालता असा की आमच्या कार्यकर्त्यांना लागली होती ताण, म्हणून मग बाटल्या घेऊन पाण्याने गेलतो. सलग 3 दिवस झाला आम्ही एका साईडवर अडकलोय. काय सांगू तुम्हाला, बेकार काम चालू आहे. 10 मिनिटाला मटेरियल आणायला जावं लागतंय जरा स्टोअरला लांब. मग काय कार्यकर्त्याला घ्यावं लागतंय, गाडीवर निघावं लागतंय मटेरियल आणायला. कसा आहे शेट आपला, बेकार काम आहे बाई. पासवला पाठीमाग कार्यकर्त्याला, म्हणलं चला आता. 3 दिवस एकाच साईडवर काम करून पोलीस पंपात झाला होता. दिवाळीला अजून वेळ आहे, पण भाऊ काय ऐकत नाही. भाऊ नुसताच चिंगाऱ्या काढायला लागलाय पाईपातून. कटिंगचं काम चालू होतं ना. भाऊला म्हणलं तू काम चालू ठेव, आम्ही जरा 90 मारून देतो चहाची. मग काय गाडी काढून डायरेक्ट गुत्त्यावर, चहाच्या गुत्त्यावर. भाऊला म्हणलं 2 कडक 90 भर. कसा जोलायला लागलाय पिंट्या. 90 मारायच्या आधी जोलायला लागला होता. 1 नंबर चहा होता, नादच खोळा. मग काय मास्तरांनी गाडी काढली, म्हणलं चला आता परत साईटवर जावं लागेल. आज कमाएगा कल बैठ के खाएगा. खुद पे भरोसा बोनस आले आहे का. कसं आहे मित्रांनो, अजून काय वाघाचा बोनस आला नव्हता, त्यामुळे असं मला म्हणावं लागलं. अजून वाघाचा काय बोनस आलेला नाही, तर मी वाघ माग हटणार नाही. वाघाला म्हणलं आता वाघा जागा होऊन चल बाबा कामाला लाग. तितक्यात काय बघतोय तर काय मास्तरांना आला होता फोन 5 क्वार्टाचा, आणि त्याच्यात आपल्या मोबाईलची चार्जिंग बी संपली होती. मोबाईल बदलायचं पण वाघाकडे काय बजेट नाही. का अर्धा दिवस झटून आमचं काम पूर्ण झालं. आता टेस्टिंगची बारी होती, म्हणलं चला आता टेस्टिंग घ्यावं जावं लागतंय. लाईन चार्ज करायची होती. मग काय वाल चालू केले सगळे, म्हणलं आता करा. मास्तरांनी पण चेक केलं, सगळं काही ओके होतं. 3 दिवस काम करून आज टेस्टिंगचा दिवस होता, पण टेस्टिंग पण 1 नंबर झाले. वाल काही लिकेज नाही आले. आमच्या टीमला म्हणलं आता जातो भाऊ, कटिंग करायला चाललोय. आता जरा अवतार बी बघतो, बेकार असा अवतार झालता, म्हणलं कटिंग करावं लागेल. जात असलं ना थोडं डेकोरेशन केलं तर अमनोरामध्ये. बेकार काम, अख्ख्या गावाच्या लाईटिंग तिथं टाकल्यागत वाटत होतं मला. एवढ्या टाक्या निम्या गावाच्या लाईटिंग होईल, आणि त्यात उरून राहील. मग काय डायरेक्ट मगरपट्ट्याच्या पुलावून खाली. गर्दी काय नव्हती. नशिबाने ह्यो सिग्नल आज आपल्याला खुला दिसलाय. काय शेवटी आपल्या पोचलो दुकानामध्ये. थोडं बसल्याच्या नंतर आपला नंबर आला. नदीम शेटने आपली कटिंग व्यवस्थित टॉप मध्ये गेले. बघा आता कशी कट. हेअरकट कसा झालाय माझा जरा सांगा, जरा कमेंट करून. मस्तपैकी सेल्फी घेतली पप्पू शेटनी आणि मी. मग काही कटिंग बिटिंग झाली होती. दुकानाच्या बाहेर आलो तर आमचे शुभम शेठ आले होते लातूरवरून. त्यांची गाठभेट घेतली. म्हणलं काय नियोजन, म्हणलं काय नाही, जरा खरेदीला जावं लागणार आहे. मित्रांनो आता आम्ही चाललोय खरेदीला. तुम्ही लाईक करा, फॉलो करा आणि सबस्क्राईब करा.